नमस्कार. बालभारती रिवाइंडमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण बालभारतीच्या 7वीच्या पुस्तकातली एक इतकी सुंदर मनाला अगदी भिडणारी कविता अनुभवणार आहोत. बहिणाबाई चौधरींची मन. चला तर मग या कवितेच्या साथीने पुन्हा एकदा आपल्या बालपणात जाऊया. आठवतात का हो ते शाळेचे दिवस? ती सकाळची प्रार्थना आणि मग तो मराठीचा तास, जिथे शब्दांची खरी जादू काय असते ना ते कळायचं. आज आपण बरोबर त्याच वर्गात परत जाणार आहोत, जिथे आपण सगळ्यांनी पहिल्यांदाच बहिणाबाईंच्या या कवितेची किमिया अनुभवली होती. चला तर मग सुरू करूया हा एक अविस्मरणीय प्रवास. बहिणाबाई चौधरी, त्यांनी इतक्या साध्या, सोप्या आणि त्यांच्या अहिराणी बोलीतल्या शब्दांतून मनाचे कितीतरी पैलू उलगडून दाखवलेत. चला, त्यांच्या प्रत्येक कडव्याचा अर्थ समजून घेऊया आणि मनाच्या या अथांग विश्वात जरा डोकावून पाहूया. मन वढाया वढाया उभ्या पिकांतलं ढोर, किती हाकलला हाकला फिरी येतं पिकांवर. बघा, बहिणाबाईंनी किती अचूक उपमा दिली आहे. आपलं मन म्हणजे काय, तर जणू काही शेतात शिरलेलं एखादं मोकाट ढोर. आपण त्याला कितीही सांगतो, अरे नको त्या विचारांकडे जाऊ नकोस, पण ते पुन्हा त्याच मोहात अडकतं, अगदी त्या ढोरासारखं. त्याला कितीही हाकला तरी त्याची धाव पिकांवरच. तसंच आपलं मन हट्टीपणे भरकटतच राहतं. मन मोकाट मोकाट, त्याले ठाई ठाई वाटा, जशा वाऱ्यानं चालल्या पाण्यावरल्या रे लाटा. खरंच आपल्या मनाला कुठे जायला आवडत नाही. जिकडे बघावं तिकडे त्याला वाटाच वाटा दिसतात. म्हणजे बघा ना, वाऱ्याच्या एका झोताने पाण्यावरच्या लाटा कशा दिशाहीन हेलकावे खातात, अगदी तसंच आपलं मन भावनांच्या आणि परिस्थितीच्या वाऱ्यावर सतत बदलत राहतं. त्याला अशी कोणती एक ठरलेली निश्चित दिशा नसतेच मुळे. मन लहरी लहरी, त्याले हाती धरे कोण, उंडारल उंडारल जस वारा वाहदन. आता ह्या ओळींमधला भाव तर बघा. मन किती लहरी आहे. त्याचे विचार, त्याचे भावना क्षणाक्षणाला बदलतात. अशा या चंचल मनाला कोण बरं आपल्या मुठीत धरू शकेल? जसा वारा कुठल्याही बंधनाशिवाय मोकाट उंडारात असतो, तसंच आपलं मन मुक्तपणे भटकत राहतं. त्याला पकडणं किंवा ताब्यात ठेवणं खरंच जवळजवळ अशक्यच आहे. मन जहिरी जहिरी याचं न्यार रे तंतर, अरे इचू साप बरा त्याले उतारे मंतर. इथे बहिणाबाई एक खूप मोठी आणि तितकीच खरी गोष्ट सांगतात. त्या म्हणतात की आपलं मन कधी कधी इतकं विषारी, इतकं जहरी बनतं की त्यापुढे विंचू किंवा सापही बरे वाटावेत. का? कारण सापाच्या विषावर तरी उतारा असतो, पण मनात एकदा का मत्सर, द्वेष किंवा निराशेचं विष भिनलं की त्यावर उतारा मिळणं किती कठीण होऊन बसतं, नाही का? मन पांखरू पांखरू, त्याची काय सांगू मात, आत्ता होतं भुईवर, गेलं वत गेला आभायांत. वा, ही कल्पना किती सुंदर आहे. कवयात्री मनाची तुलना एका छोट्या पाखराशी करतात. पाखरासारखंच आपलं मनही हलकं आणि सतत उडणारं. एका क्षणी ते जमिनीवर म्हणजे वास्तवात असतं, तर पापणी लवण्याच्या आत ते कल्पनांच्या आणि स्वप्नांच्या आभाळात उंच भरारी घेतं. मन चप्पई चप्पई, त्याले नाही जरा धीर, तठे व्हायसनी ईज, आलं आलं धरतीवर. बहिणाबाई म्हणतात, मनाला चपळाई इतकी आहे की त्याला धीर धरवतच नाही. त्याला जिथे कुठे आकर्षणाची थोडी जरी संधी दिसली की तिथे ते विजेच्या वेगाने झेपावतं. जसं आपल्याला जमिनीवर पाय टेकायला जागा मिळाली की आपण पटकन उतरतो, तसंच मन ही क्षणात एका विचारातून दुसऱ्या विचारात उडी मारतं. मन एवढं एवढं जसं खाकसाचा दोणा. बघा तर, मनाच्या सूक्ष्मतेचं किती सुंदर उदाहरण दिलं आहे. ते खसखशीच्या दाण्यासारखं इतकं लहान, इतकं सूक्ष्म की ते डोळ्यांना दिसतही नाही, आपल्या आत कुठेतरी लपलेलं असतं. मन केवढं केवढं, त्यात आभाया मायेनं. आणि हा या कवितेचा कळस आहे. ते खसखशीच्या दाण्या एवढं लहानसं मन इतकं विशाल, इतकं अमर्याद की त्यात अख्खं आभाळ सुद्धा मावत नाही. विचार करा, एकाच वेळी अतिशय सूक्ष्म आणि त्याच वेळी अमर्याद मोठं. हेच तर आहे मनाचं खरं, अजब, आश्चर्यकारक रूप. मनाचे हेच अफाट रूप समजून घेताना नकळत शाळेतले दिवस आठवतात. आपले गुरुजी, ते आपल्याला ही कविता किती आपलेपणानं समजावून सांगायचे. त्यांच्या त्या शिकवण्यात एक वेगळीच माया होती. मन म्हणजे नेमकं काय, त्याला कसं समजून घ्यायचंय, हे बहिणाबाईंनी इतक्या सुंदर रीतीनं आपल्याला शिकवलंय.
आणि गंमत म्हणजे हे महत्त्वाचे धडे आपल्याला पहिल्यांदा आपल्या शाळेतल्या शिक्षकांकडूनच मिळाले होते. आणि हो, ही इतकी गहन शिकवण इतक्या सोप्या शब्दात ज्यांनी दिली आहे त्या थोर कवयित्री बहिणाबाई चौधरी, त्यांना ओळखणंही तितकंच महत्वाचं आहे, नाही का? बहिणाबाई चौधरी, साध्या सुध्या शब्दांतून मोठं जीवन ज्ञान सांगणाऱ्या आणि आपली अहिराणी बोली अजरामर करणाऱ्या एक महान कवयित्री. त्यांचा प्रत्येक शब्द म्हणजे जणू अनुभवाचं सोनं आहे. आज आपण सगळ्यांनी मिळून खरंच या सुंदर आठवणींना उजाळा दिला. आता काय करायचं, तर या आठवणींच्या प्रवासात इतरांनाही सामील करून घेऊया. मला खात्री आहे अनेकांना ही कविता नक्कीच आठवत असेल. शाळेतले ते शिक्षक, तो वर्ग आणि मन समजून घेण्याचे ते दिवस. आपल्या सगळ्या आठवणी कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, हा अनुभव आपल्या शाळकरी मित्रांपर्यंत पोहोचवायला विसरू नका. बालभारती रिवाइंडला सबस्क्राईब करा, कारण आपल्याला बालपण पुन्हा जगायचं आहे.